नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. चित्रपटामध्ये अनेक वेगवेगळे कलाकार, तंत्रज्ञ याच्या आपण मुलाखती ऐकल्या. पण आज आपण ऐकतोय एक सिनेमा सृष्टीतील आणि आपल्या लावणी सम्राज्ञी की ज्या छान नृत्यांगना आहेत, एक सामाजिक विषयावर काम करतात आणि आपली कला ही लोकांबरोबर सादर करतात, अशा दीप्तीजी आहेत. दीप्तीजी, नमस्कार. तुमचं आपल्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे आणि खूप छान वाटलं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात. तुमच्या लावणी प्रवासाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. वयाच्या म्हणजे मी 7वी मध्ये होते. तेव्हा समर कॅम्प म्हणून एक कॅम्प निघाला होता शाळेचा. त्याच्यासोबत मी गेले होते, मी माझी बहीण. तर तिथे सगळा कॅम्प पूर्ण झाल्यानंतर रात्री एक थोडासा वेळ असायचा आमच्याकडे दमून आल्यानंतर, की कोणाला जे काही येतंय ते करून दाखवा. तर तेव्हा हिंदी गाणीच माहिती होती, मराठी माहीत नव्हते. तर तेव्हा मी धक धक करणे दादा गाणं किंवा तू चीज बडी आहे मस्त मस्त त्याच्यावर मी डान्स करून दाखवायचे. तर ते एक संगीत संयोजक होते तिथे आमच्या कॅम्पमध्ये. त्यांनी ते पाहिलं आणि माझ्या घरी येऊन विचारलं होतं. ते आम्हाला ऑलरेडी संगीत शिकवायला शाळेमध्ये होते. तर त्यांनी घरी येऊन विचारलं होतं, की तुमची मुलगी छान डान्स करते, उत्तम नृत्यांगना आहे. तर तिला असं प्रोफेशनल कामासाठी आपण डान्सर म्हणून घेऊ शकतो का? तर तेव्हा घरचे तर अगदीच नाही म्हटले होते, की आमच्या घरातून या क्षेत्रात कोणीच नव्हतं. तर नाही म्हटले. पण नंतर त्यांना पण लक्षात आलं, की हिला आवड आहे तर करू दे. मग मी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम करायला लागले. त्याच्यामध्ये आपले सगळे फोक वाघ्या-मुरळी, शेतकरी आणि जे आपले फोक डान्स असतात ते करायला लागले. आणि नंतर मग लावणीमध्ये आले. म्हणजे वयाच्या साधारण 12-13व्या वर्षी मी ह्या क्षेत्रामध्ये आले. सुरुवात केली काम करायला. बरं. पण ह्याच्यामध्ये कोणी नव्हतं पहिलं गॉडफादर किंवा असं काही कोणी मिळालं? तर कोण असं संधी की तुम्हाला वाटलं की नाही आता लावणी याच्यामध्ये काम केलं पाहिजे, असं कुठला क्षण आला की नाही? नाही, तसं कधी झालं नाही, की कोणाकडे बघून वाटलं, की आपण पण हे करावं. कारण की तेव्हा तितके कलाकार नव्हते लावणी क्षेत्रामध्ये. अच्छा. तर एक वेळ अशी आली होती, की लोकधारेमध्ये लावणीसाठी एक वेगळी परफॉर्मर यायची, बरं. लावणी करण्यासाठी आणि बाकीचे डान्स आम्ही मुली करायचो, बाकी सगळ्या मुली. हं, हं, हं. तर ती त्या दिवशी नव्हती आली एका दिवशी. बरं. तर मग सगळ्यांचं म्हणणं पडलं, की तुझी उंची चांगली आहे, दिसतेस पण तर तू कर लावणी. बरं. तर माझ्याकडे घुंगरूही नव्हते. तर पूर्वी बाल्या डान्सला एका पायात मुलं घुंगरू बांधायचे आणि तो बाल्या डान्स करायची. मग तेव्हा त्या मुलांचे घुंगरू चौघांचे घेतले. ते 2-2 पायांमध्ये ते बांधले होते आणि त्याच्यावर मी पहिली लावणी केली 16 वर झोकायचं. आणि तो जो काही प्रतिसाद मिळाला होता मला कात्रजमध्ये एका सोसायटीचा कार्यक्रम होता गणपती महोत्सवमध्ये. तर तो कार्यक्रम केला. छान प्रतिसाद मिळाला. उत्तम प्रतिसाद होता. मग तेव्हा असं वाटलं, की हरकत नाही करायला लावणी आता. म्हणजे त्याच्यासाठी कशाला वय पाहिजे? भलेही 15 वर्षाची पण करू शकते. मग तेव्हा मी सुरुवात केली लावणीची. पण मला असं गुरु नाही कोणी. बरं. मग शिकता आपलं आणि हां. अनुभवातून आलेलं आहे. म्हणजे तसं बघायला तर प्रेक्षक गुरु आहे माझा. बरोबर आहे. कारण की त्यांच्याकडून मला जो प्रतिसाद मिळत गेला, की मला कळायचं की नाही, हे आपण केलेलं हे पटत नाही लोकांना, तर हे आपण नाही करायचं. बरोबर. हे केलेलं खूप आवडतं, हे डोक्यावर घेतात. मग आपण हे करायचंय. मग माझा गुरु प्रेक्षकच आहेत. वाह, वाह, वाह! बाकी असं गुरु नाही कोणी. आता काय होतं की म्हणजे अशोक पांडेंचा मराठी बाणा हं, हं. या बरेचसे कार्यक्रम नाही का आता म्हणजे लोकधारेचे महाराष्ट्राचे लोकधारेचे बरेच वेगळे अंग आहेत. बरोबर. मग त्यातून कुठल्या कार्यक्रमात सुरुवातीला तुम्ही काम केलं? कोणाचं मार्गदर्शन लाभलं याच्यात? ओके. पूर्वी किशोर मेढी सर होते. जेव्हा मी अगदीच सुरुवातीला जिथे काम केलं. त्यांचे रिक्षा पण चालवायचे आणि त्यांची महाराष्ट्राची लोकधारा म्हणून कार्यक्रम होता. तर त्यांच्याबरोबर सुरुवातीला काम केलं. मग शाळा करत रिहर्सल असायची रात्री. सगळ्यांचे जॉब वगैरे करून आल्यानंतर रिहर्सल ठेवायची रात्री 8 ते रात्री 11 पर्यंत अशी रिहर्सल असायची. मग तेव्हा रिहर्सल करून दुसऱ्या दिवशी परत शाळेत जायचं असायचं. मग तो प्रवास केला. त्याच्यानंतर मग नितीन मोरे म्हणून एक जण आहेत. त्यांच्या महाराष्ट्राच्या लोकधारेमध्ये मी काम केलेलं आहे. आणि त्या त्या कार्यक्रमात काम करत असल्यापासून मला चौफुला मेघराज भोसले जे आहेत आपले आता अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यक्रम होता पांडव निर्मित चौफुला. मग तिथून मला लावणीसाठी विचारणा केली होती. त्याच्यानंतर मग मी लावणी करायला लागले.
बरं मला आठवतंय की आता 2002-3 ला मी शूटिंगला म्हणजे लाईनमध्ये आलो या फिल्म इंडस्ट्रीत सासवडला. तुम्ही बरचसं काम केलेलं आहे. तर सीडी फिल्म असायच्या म्हणजे संतपट असायची, कधी लोकगीतं असायची. बरोबर. कुठलाही सण आला, गणेश उत्सव द्या, नवरात्र उत्सव द्या, वारीचं काम येऊ द्या. त्याच्यावर एक महाराष्ट्राची संस्कृती जपणारी ही गाणी यायची. त्या काळात तुम्ही बरेच म्हणजे पुढे फ्रंटला असणार, कधी बॅक साईड म्हणजे ते खूप स्ट्रगल पाहिलेलं आहे मी तुमचं त्या काळात. म्हणजे मला वाटतं त्या अर्जुन जाधव, संतोष Right. आवचिते किंवा आपलं विनोद धोकटे, स्वाती धोकटे की अशी बरीच मंडळी होती सगळी. बरोबर. की तो काळ त्यांनी गाजवला. मग त्या काळातून ठीक आहे, तर त्यावेळेस सोशल मीडिया किंवा बाकी युट्यूब काही किंवा बाकी काही गोष्टी नव्हत्या. पण तो आनंद खूप वेगळा असायचा. दिवस आपण 20-20, 25-25 गाणी त्यावेळेस करायचो. बरोबर. संगमेश्वर मंदिर असेल, वटेश्वर हो, असेल. हो, हो. तर तो अनुभव किंवा त्यातून नक्की काही शिकायला मिळालं होतं? शिकायला तेव्हा जे मिळालं ते आता आता शिकण्यासारखं आता बरोबर. बेसिकली आता शिकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. बरोबर. या. कारण की क्रिएटिव्हिटी खूप संपत चाललेली. म्हणजे आता फक्त कसं की यांनी केलं तर मला पण हेच करायचंय. बरोबर. कॉपी आपल्या कॉपी करायचं. स्वतःचा मेंदू वापरायचा नाही. कॉपी करायचं. म्हणजे अगदी ड्रेसिंग पासून गाणी कुठली करायची किंवा काय नाही करायचं. हे सगळं आता कॉपी करतात आणि एकसारख्या परफॉर्म करतात बरोबर आहे. आर्टिस्ट. म्हणजे कॉस्ट्युम असतील, त्याचे हो दागिने, आणि ज्वेलरी डान्सचं पॅटर्न पण सगळ्यांचं Same. सेम आहे, की ते बरोबर. एक स्टेप की ते सगळ्या जणी करतात. बरोबर. तेव्हा कसं होतं, तेव्हा प्रत्येकीची एक वेगळी छाप होती, एक वेगळी ओळख होती. म्हणजे सुरेखा पुणेकरांची एक वेगळी हो, ओळख हो. होती किंवा सुरेखा कुडची पण तेव्हा लावणी करायच्या. हां. लावणी कार्यक्रमात त्या पण आल्या होत्या. बरोबर. तर त्यांचा एक वेगळा बाज होता. त्यांचा एक परफॉर्मन्स करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. माझी एक पद्धत वेगळी. ते आता तसं राहिलं नाही. मग त्याच्यामुळे तेव्हा काम करण्याची जी मजा होती ना, हेल्दी कॉम्पिटिशन हो, होती. हो, हो. आणि हेल्दी कॉम्पिटिशनला हेल्दी कॉम्पिटिशननी हां. कॉम्पीट करायला लागायचं, की नाही रे, अरे हिने एवढं छान केलं, आपल्याला पण ह्याच्यापेक्षा छान काहीतरी करायचं. बरोबर. तेव्हा ते होतं आणि तेव्हा पैसा हा दुय्यम होता. दुय्यम होता. हं. पूर्वी काम काम मिळते आपल्याला, मग किती तास तुम्ही 48 तास एकत्र काम बरोबर. करून घ्या. आपण म्हणजे डे आपण नाईट काम केलं. सीडीजला वगैरे हो. तर केलेलंच आहे. सीडीजमध्ये वगैरे रात्र दिवस कधीही पाहिलं नाही. बरोबर. 50-50 गाणी करून घ्यायचे एकत्र. एका वेळेस 3-3, 4-4 हो, कॅमेरे सीडीजची कामं करून घ्यायचे. बीटावरती शूट व्हायचं हो, बऱ्याचदा. बरोबर. मग तेव्हा ते जेजुरी गडावर शूटिंग व्हायच्या, हो. देवांच्या गाण्यांच्या शूटिंग व्हायच्या हं, हं. आणि ते तेव्हा काम करण्याची जी मजा होती ना, ती आता राहिली नाही. म्हणजे आता मला सुद्धा असं वाटतं, की हं. आत्ता जे होतंय ना, ते फक्त एक 4 पैसे मिळण्याचं माध्यम म्हणून या क्षेत्राकडे आता कलाकार बघतात. पूर्वी तसं नव्हतं. म्हणजे पूर्वी आपल्याला अ, लोकधाराच्या शोमधनं घरी जाताना बऱ्याचदा पार्टीवाले आता प्रोडक्शन जे कार्यक्रमासाठी जातं, तिथं पार्टीच्या लोकांकडून जेवण वगैरे असतं. तर हो. पुण्यातल्या पुण्यात कोणी तसं जेवणाची सोय करत नाही. हं, हं. तर पूर्वी आम्हाला ना शिवाजीनगरला कॅन्टीनला जाऊन रात्री 2 वाजता मिसळ खाण्यात पण जो आनंद मिळतो, तर तो आता नाही राहिलेला. बरोबर आहे. हां. तेव्हा तो आनंद वेगळाच होता. आता तसं राहिलं नाही. आता खूप प्रोफेशनल झालेलं आहे सगळं. बरोबर. तुम्हाला नंतर लाखात देखणी हा किताब मिळाल्यानंतर म्हणजे आता कसं होतं स्ट्रगल केलं, घरातनं विरोध होता. पण तो किताब मिळाला. नंतर एक एक उमेद तुम्हाला पुन्हा आली, हं. एक एनर्जी आली. बरोबर. ती भावना काय होती तेव्हा? मला असं तेव्हा होतं ना, की आपल्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे, हो, हो. असं होतं. कारण की तोपर्यंत भरपूर कष्ट केले आणि सुरुवातीला मी ज्या कार्यक्रमात होते, जसं म्हटलं की नीरज भैयांच्या भोसलेंच्या मी कार्यक्रमात होते. तर तेव्हा प्रत्येक कलाकाराची नावं पण सांगितली जायची नाही, हं, 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 हं. की असं म्हणजे त्यांना मे बी असं वाटत होतं, की कलाकारांची नावं स्टेजवर घेतली तर हे वैयक्तिक मोठे हां, होतील. बरोबर. मग हे आपल्याकडे बिनधुकीचे कार्यक्रम करतील का काय? किंवा आपल्याला विचारणार नाही, भीती त्यांना अशी कामं दुसरी मिळतील, ह्यांची बरोबर. एकदा ओळख झाली तर. तर त्याच्यामुळे पेपरच्या जाहिरातीमध्ये पण आमचे फोटो नसायचे. बरोबर आहे. हां. जयश्री गडकरांचे फोटो असायचे किंवा मधुबालाचा फोटो आम्ही एक असायचा. सिम्बॉलिक पहिलं हां, नाव असे झालं. फोटो हां, असायचे. आमचे कधी फोटो देत नव्हते बरोबर. किंवा नावं कधी सांगत नव्हते. पण मग तरी सुद्धा मी अ, त्यांच्याबरोबर नाही म्हटलं तरी 7 एक वर्ष काम केलं. एकाच प्रोडक्शनला मी 7 वर्ष होते. पण त्याच्यानंतर मग म्हणजे मला जरा असं होतं, की नाही आता थोडंसं बाहेर पडणं गरजेचं आहे. आपली आपली एक ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. मग मी बाहेर पडले त्या कार्यक्रमातून आणि मग आम्ही पार्टनरशिपमध्ये एक कार्यक्रम चालू केला. विजय उल्पे म्हणून होते. ते एका कार्यक्रमात निवेदन करायचे. अच्छा. मग त्यांनी आम्ही मिळून एक कार्यक्रम चालू केला आणि तो खूप भन्नाट कार्यक्रम चालला आणि तिथून जी माझी ओळख झाली, एक कवडचा चांदाचा पडला म्हणून एक लावणी. बरोबर. तर ती लावणी तेव्हा मी परफॉर्म केली. तेव्हा तो माझा बाज नव्हता. मी अशी खूप फास्ट म्हणजे मला पंजाब मेल म्हणायची. इतकी अच्छा. फास्ट यायची आणि जायची हां, स्टेजवरनं हां. आणि वन्स मोर कमीत कमी 8-8, 10-10 वेळात एक-एक गाणं वन्स मोर व्हायचं. तर तेव्हा थोडासा एक ठहराव आला तो माझ्या परफॉर्मन्समध्ये त्या गाण्यामुळे. बरोबर. तो कवडचा चांदाचा हं, पडला हं. म्हणजे ती माझी ओळख आहे आता. आणि खूप स्लो याच्यावरती हो, शृंगारिक लावणी. शृंगारिक लावणी ती. प्रचंड छान, खूप छान लावणी ती आणि मग मी ती लावणी करायला लागले. त्याच्यातून माझी खूप छान ओळख झाली. मग
लोकांपर्यंत पोहोचता आलं, की अरे दीप्ती म्हणलं की हां. कवडचा तांदाचा ती पडला. लावणी झालीच ती पाहिजे. लावणी झालीच पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. 2003 मध्ये मी ती स्टार्ट केलेली लावणी. ती आज सुद्धा मला शोमध्ये घ्यावी लागते. म्हणजे ती लावणी झाली नाही तर शो होत नाही नाही, आमचा. ओळख त्याची निर्माण ओळख झाली. झालेली, बरोबर की आहे. लोकं म्हणतात नाही ते गाणं घेतलं पाहिजे. हं, हं. आणि त्या लावणी प्रोडक्शनमध्ये तेव्हा जेव्हा काम केलं तेव्हा नाव झालं. नाव झाल्यानंतर लोकांच्या नजरेत आली, की अच्छा ही दीप्ती अच्छा. आहे. आता पूर्वी म्हणजे तिने का उंच, हां. मोठं कुंकू लावते, बरोबर. ती डान्सर. ठीक. नाव माहीत नसायचं. हं. ती डान्सर असं असायचं. नंतर नावही पेपरला यायला लागली. नंतर नाव कुठले पेपरला यायला दर्शक लागलं. होते. मग लक्षवेधीमध्ये माझं नाव यायला लागलं, की अच्छा. सगळ्यांची नावं असायची हां, बाकीच्या कलाकारांची. पण खाली यायचं लक्षवेधी दीप्ती आहे. नाही, पण काय होतं त्या छोट्याशा ब्लॉकमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जी हो, जाहिरात हो, यायची हो. त्याने एक आपल्याला अभिमानाने आपण खूप सांगायचो. अभिमान वाटायचा, की आणि ते घराघरापर्यंत पोहोचायचं ना. हां. तेवढं एकच माध्यम होतं, बरोबर आहे. की तुमचं नाव आणि पेपरला तुमचा कुठेतरी आलं चेहरा हां. किंवा त्या बाहेर बोर्डावरती लिहिलं जायचं. बरोबर, बरोबर. तेव्हा बोर्डावर लिहिलेलं असायचं. फोटो पेंटिंग केलेले हो, असायचे. हो. सांगलीमध्ये वगैरे तर माझा हं. प्रेक्षक वर्ग खूप प्रचंड बरोबर. आणि दर्दी प्रेक्षक आहे. सांगली कोल्हापूरचा ना. हां, हां. मी बघितले त्यांना कला काय असते ना, बरोबर. त्यांच्यासारखा जाणकार प्रेक्षक मी बघितलेले नाहीये. आणि आहेच ना कसं महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती लावणी हो. आणि त्यातून बरंच कल्चर आपलं मराठी सिनेमा असेल, हो, नाच हो, असेल, हो, हो, हो. उदाहरण असतील त्यातून ते पुढे आलेलं आहे. हो. आणि त्यांनी मला तो किताब पण त्या भागातनच मिळालेला आहे. बरं, बरं. म्हणजे मला त्यांनी एक असं सर्टिफिकेट दिलं होतं. हं. छोटं एक असतं ना सर्टिफिकेट, त्याची अशी मोठी फ्रेम करून दिलेली त्यांनी मला. अच्छा. आणि त्या सर्टिफिकेटवर सगळी म्हणजे माझं सुरुवातीपासून पासून प्रवास ते पूर्ण त्या झाला. दिवसापर्यंतचा प्रवास त्यांनी सगळा त्या प्रमाणपत्रकावर मांडलेला आहे आणि असं छान लखोट्यासारखं केलेलं आणि तो मला दिला होता आणि तेव्हा त्यांनी मला तो लाखात देखणी हा किताब की दीप्ती आहेर लाखात देखणी. मग ओके. मी माझा स्वतःचा कार्यक्रम चालू केला तेव्हा माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला मी नाव दिलं होतं लाखात देखणी. आता तुमच्यासाठी आता लावणी किंवा नृत्य फक्त हेच आहे का तुम्हाला त्यातून वेगळा आनंद मिळतो किंवा तुमचं काही समाजाशी देणं किंवा कलेविषयीचं प्रेम याविषयी तुमच्या काय भावना आहेत त्याच्यावर? कलेविषयीचं तर प्रचंड प्रेम म्हणून मी मी म्हटलं तसं की मी बरेच वर्ष काम केलं. त्याच्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, की तुम्ही सांगली कोल्हापूरमध्ये गेलात तर तुम्हाला कुठली गाणी घ्यावी लागतात हो, कार्यक्रमामध्ये, बरोबर आहे. कुठल्या टाईपचे परफॉर्मन्सेस करावे लागतात. सोलापूर, पंढरपूर भाग गेला, अकलूज भागात गेलं तर हं, कुठला परफॉर्मन्सेस लोकांना आवडतात. बरोबर आहे. बालगंधर्वला कार्यक्रम असतील, तर तो हं. प्रेक्षक एक वेगळाच आहे आपला हो, हो. बालगंधर्वचा पुणेरी प्रेक्षक तो बरोबर. एकदम वेगळा आहे. हं. मग त्याच्यातून काय झालं, की त्याच्यातनं शिकायला मिळालं, की माणसं समजत जातात. माणसं समजत गेली बरोबर आहे. आणि कुठल्या ठिकाणी काय पाहिजे हे समजायला लागलं हो, हो, हो. किंवा सुरुवातीला महिला कार्यक्रमाला यायच्या नाहीत, हां. जे नाही यायचं. मोस्ट ऑफ द डेज की फक्त पुरुष सांगली कोल्हापूर भागामध्ये तर कधीच आम्हाला थिएटरला महिला बघायला मिळाल्या. बालगंधर्वला असायचे. बालगंधर्वला पूर्वी 9 वाजता कार्यक्रम चालू व्हायचा रात्री. बरं, बरं. लावणीच्या नंतर मग ते कोणाच्या तरी कार्यक्रमामुळे बंद केले लावणीला द्यायचं ते. हं, 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 हं. पण तोपर्यंत लावणीसाठी मिळत होतं. अच्छा. पण तेव्हा असायच्या महिला बालगंधर्वला कार्यक्रमाला किंवा मुंबईला. बरोबर. पण बाकी इकडे सांगली, कोल्हापूर किंवा पंढरपूर, सोलापूर भाग महिला यायच्या नाहीत तिकडे कार्यक्रमात. अच्छा, अच्छा. तर माझं असं होतं, की असं कसं आम्ही परफॉर्म करतो तर सगळ्यांसाठीच करतो. बरोबर आहे. कला सगळ्यांनी सगळ्यांनी आलं पाहिली पाहिजे. हां. सगळ्यांनी आलं पाहिजे आणि शिक्षित मुली ह्या क्षेत्रात उतरल्या. मग बरोबर. माझं असं होतं, की आता एवढं सगळं आपल्याला नावारूपाला आलो आपण लावणीमुळे. हं. लावणीमुळेच नाव झालं. बरोबर. तर आता ही आपली जबाबदारी. हं, हं, हं. ही पार पाडायची आपल्याला. नक्की. म्हणून मी या क्षेत्रातून हलले नाही, की नाही आणि आज पण मी माझं असं असतं, की बाकीची सगळी जरी गाणी घेतली किंवा काही, तरी लावणीवरचं प्रेम बरोबर. प्रेक्षकांकडनं पण कमी नाही झालं पाहिजे. हो, हो. याची मी जबाबदारी घेतेच घेते. म्हणजे तेवढं आहे, की मी ते ठेवलेलं आहे, की लावणीवरचं प्रेम आपलं एक म्हणतो ना आपण, की तुम्हाला कुठलाही भाव व्यक्त करायचा असेल ना, तर लावणीसारखं दुसरं माध्यम नाहीये. बरोबर आहे. तुम्हाला सॅड सॉन्ग्स पण लावणीमधून तुम्हाला सादर करता येतात. हं, हं. तुमचं प्रेम सुद्धा लावणीतनं सादर करता येतं. ते पहिलेचे शृंगार चित्रपट प्रकल्प. असायचे सगळे हो. मच्छिंद्र असेल किंवा बाकी मराठी हं. चित्रपट सगळे म्हणजे मेन बाजच तो होता आपला. बरोबर, बरोबर. त्यातून महिलेची तमाशाप्रधान चित्रपट तमाशाप्रधान खूप होते. चित्रपट, जत्रा-यात्रा चित्रपट हं, असतील. हं. एक समाजाची गोष्ट सांगणारे सामाजिक आरसा होता तो. बरोबर, आणि बरोबर. त्यातून ती महिला आपल्या लावणीतून सांगायची. मग हो, प्रियकर हो, असो, हो. गावाचं गाऱ्हाणं असो, काही हं, इतर हं, गोष्टी हं. असो. मग हे करताना आता ज्या पूर्ण जे पहिल्या सुरेखा पुणेकर असतील हो. किंवा आपल्या जयश्री गडकर असतील किंवा हं. बऱ्याच लोकांनी लावण्या सादर केल्या. मग हे करताना तुम्ही वेगवेगळं काहीतरी नाविन्य दाखवायला लागतं तुम्हाला नेहमी प्रत्येक बरोबर. शोमध्ये. तुम्ही बरोबर. त्याचा अभ्यास कसा करता? तर हं. तुमच्यात काय बदल घडवता हो. नक्की? आता बघायला गेलं तर बालगंधर्व सारख्या ठिकाणी कार्यक्रम करायचं म्हणलं ना, हं. तर त्यांना शृंगारीच लावण्या जास्त आवडतात. अच्छा. म्हणजे बसून ते आपल्याला ऑब्झर्व्ह करतात. बरोबर.
की त्यांचं असं नसतं जागेवरून हलणार पण नाही, इकडची नजर इकडे नाही. त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढते की हो हो जर का तुम्हाला स्टेअर करतोय कोणीतरी सलग, तर हो. तुमचं देणं खूप तुम्हाला परफॉर्मन्स इतकं छान परफेक्ट द्यावं बरोबर लागतं आहे. की तुमचं पदन्यास व्यवस्थित असावं लागतं. कारण की जाणकार बरोबर आहे. प्रेक्षक पुण्यामध्ये बघायला मिळतं. हो, मग त्यांचा गाण्यांचा चॉईस एक वेगळा आहे. हम्म. तुम्ही सोलापूर भागात गेलात तर त्यांना थोड्याशा धांगड-धिंग्यावाल्या लावण्या आवडतात. अच्छा, हा. तिकडचा तो वेगळाच आहे. बरोबर. किंवा अकलूज वगैरे भागात त्यांना पारंपरिकचा हा, त्या तिथे बैठकीच्या लावणी लावण्या महोत्सव किंवा होतात. जरा त्या टाईप मध्ये. हो, त्याच्यामुळे तिथला कलाकारांना जाणकार प्रेक्षक तिकडचा खूप आहे. त्याच्यामुळे बरोबर. तिकडे पारंपरिक चालतं. हम्म, मग आम्ही काय करतो, आता एक दौरा आखला तर सांगली, कोल्हापूर भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र. तर तिथला सिक्वेन्स वेगळा असतो. कारण की ओके. आम्हाला माहिती आहे की तिकडे काय आवडणार. बरोबर. म्हणजे मी माझ्या कार्यक्रमामध्ये राधा ही बावरी हे गाणं सुद्धा परफॉर्म केलेलं आहे. अच्छा. आणि मला तेव्हा सगळ्यांनी राधा ही बावरी काय अगं लावणीच्या कार्यक्रमात घेण्याचं गाणं आहे का? हो. माझं असं होतं की मला करायचं. मला आवडतं, मला करायचं. आणि मला जे आवडतं ते लोकांना आवडणार हे मला माहिती होतं. म्हणजे कॉन्फिडन्स हो आणि हं. इतकं ते राधा बावरी गाण्याचं पण क्रेज झाली होती, की हं. ते गाणं एका कार्यक्रमात घेतलं गेलं नाही, की उशीर झाला होता. आमच्या नंतर नाटक होतं म्हणून आम्ही थोडं सिक्वेन्स आपण कट करत जातो वन्स मोर खूप झाले. तसं म्हणून आम्ही राधा बावरी कट केली. तर आम्ही कर्टन बंद केलेला. शो संपलेला. लोकांनी परत कर्टन उघडायला लावलं होतं आम्हाला. आणि तेवढा एक परफॉर्मन्स करा म्हटलं आणि मग आम्ही जातो. तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आम्ही परत गेटअप केलं होतं. ते राधा बावरी गाणं केलं म्हणजे सोलापूर भागामध्ये. म्हणजे प्रेक्षक जसा आवड जशी प्रेक्षकांची ना, तसा आमचा सिक्वेन्स बदलत जातो. असं नाही की मी हाच सिक्वेन्स इथे केला तर मी उद्या तिथे करेल. तिथे ते आवडेल याची गॅरंटी नाही घेऊ शकत आपण, की आज इथे आवडलं म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मी तेव्हा प्राऊड वेगळा आहे. प्राउड वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा चॉईस वेगळा आहे. विदर्भ, मराठवाडा, नागपूरला गेलात तर तिथं आजही जुन्याच लावण्या चालतात. बरोबर. मग त्यांना ही गाणी माहितीही नसत. आता ही लोककलेमध्ये बाकी ही गाणी जी आली त्यांना ती माहिती नसत. त्यांना अजूनही ढोलकीचं झाल्यावर पुणे गावाचं आलं पाखरू, हो. पाडाला पिकला अजरामर गाडी घेतली हो. होती. हां. आणि तीच गाणी आवडतात आणि तीच गाणी ते करतात. आम्ही सखी मंचचे पण कार्यक्रम केले मागे बरं. महिलांसाठी. तर अच्छा. त्यांची फर्माईशच होती, की नाही पूर्वीच्या ज्या लावण्यात त्याच आम्हाला पाहिजे. म्हटलं की बुगडी माझी सांडली गं. तिथपासून आम्हाला. आता ही वादकांची आत्ता बसलेली पण नसत ही गाणी कारण की हां. इकडे चालत नाही. बरोबर. तिकडे फारसे कार्यक्रम आता कोणी करत नाही कारण की प्रवासाला पण परवडत नाही कोणाला. तर सखी मंचचं होतं तेव्हा मग पण जसा-जसा भाग बदलत जातो तसा-तसा गाण्यांचा सिक्वेन्स बदलत जातो. आता हे लावणीची म्हणजे त्या कार्यक्रमाची तयारी करताना तुम्हाला हं. कॉस्ट्यूम, मेकअप, तुमचा डान्स किंवा इतर तयारी असेल, हं. ती कशा पद्धतीने तुम्ही हे करता? म्हणजे बऱ्याच वेळा शो असतो, हाऊसफुल थिएटर असतं, फुल हं. प्रमोशन असतं, मोठी व्यक्ती येतात. तर तुम्ही स्टेज मागच्या बरेच गडबड असतात. बऱ्याच हो. वेळा काय होतं ट्रॅफिकमध्ये उशीर होतो, काय हं. होतं. मग ती लगबग जी असते, हं. त्यातून नक्की नाही का मन कुठेतरी हे असतं, हो, हो. दडपण असतं, की पटकन यायचं बरोबर. आणि स्टेजवर येऊन वाह! कर्टन उघडला आणि हो, सुरुवात. हो, हो. तो क्षण कसा असतो नक्की? तो क्षण म्हणजे कधी-कधी इतकं असं की खूप लांबून प्रवास करून आम्ही एखाद्या ठिकाणी गेलेलो बरोबर. असतो. एक वेळेस तर असं होतं की आम्ही अमरावतीला होतो हं. आणि दुसऱ्या दिवशी अकलूजला शो घेतला. अकलूज नाही, अलिबागला शो होता. अलिबाग. बरं, बरं. हे ते डोके डायरेक्टचे हो, खूप लांबचं टोक होतं आणि उन्हाळा होता. आणि बस बंद पडलेली. हं. आता जिथे शो होता आमचा अलिबागला, तिथला प्रेक्षक खूप लावणी बघणारा नव्हता. बरोबर पण आहे. एका सोसायटीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी घेतलेला कार्यक्रम हं, हं. आणि आम्ही दिवसभर अंघोळी नव्हत्या आम्हाला. बरोबर. आम्ही जेवण केलं कारण की त्यांचं असं होतं की एक मिनिट हां, महत्वाचं आहे बरोबर. मॅनेजर पोहोचलं नाही, पाहिजे, नाही, वेळेला आपलं पाहिजे. अंतर कापायचं. जबाबदारी महत्वाची. आणि तिथे आम्ही कार्यक्रम होता आमचा संध्याकाळी 7 वाजताचा. आम्ही पोहोचलो रात्री 11-12 वाजता. बापरे! म्हणजे आम्ही गाडीतच मेकअप केलेले आहेत. हां, हां. चालत्या गाडीत छोटे आरसे घेऊन मेकअप केलेले आहेत. तिथेच हेअरस्टाईल केलेले आहेत आणि जाऊन फक्त बसमधनं स्टेजवर. उतरायचं, साड्या घालायच्या, साउंड लाईट लागेपर्यंत आम्ही डायरेक्ट स्टेजवर. अंघोळी नाहीत, कित्येकदा असं होतं. ते दडपण खूप असतं कारण की प्रेक्षक आपल्याला बघण्यासाठी एवढा बरोबर. लांबून आलेला असतो हं. आणि आपल्याला वेळेत कार्यक्रम तिथं सादर करायचा असतो. बरोबर. तर हे दडपण फार भयानक असतं किंवा कधी-कधी असं होतं की बालगंधर्वला तर शो आहे, थिएटर शो आहे. हं. तर आमच्या आधी समजा नाटकाचा प्रयोग आहे हो, किंवा हो. अजूनही कुठलातरी लावणीचा प्रयोग. तर मेकअप रूम मिळत नाही. मग तो जो अर्ध्या तासामध्ये जो हां. आवरायचं जे प्रेशर खूप असतं, धावपळ सगळ्यांचीच असते त्यावेळी. प्रचंड धावपळ म्हणजे असते. सेट बदलणं, हो, हो, लाइटिंग हो. लावणं, तुमच्या किंवा मेकअप, 2 कॉस्ट्यूम. शो आहेत. कधी-कधी हां. आम्ही 2-2, 3-3 शो करतो. बरोबर. हां. तो संपलं की आत्ताचं झालं त्यावेळेला की पोहोचणं. धावपळ करत तिथे साड्याही बदलायच्या नाहीत. बरोबर. आहे तसं जाऊन तिकडचा शो चालू करायचा. हो, हो. साउंड लाईटचं कसं असं साउंड लाईट ॲडजस्ट करता येतं, की तिथल्या भागातली साउंड लाईट एक सांगून ठेवली आपण. बरोबर. इकडचं साउंड लाईट वापरायचंच नाही. हां, इथलं येतं. पण स्टेजवरचे कलाकार हां. तर तुम्हाला तेच वापरायचं आहे. ते करायचे बरोबर आहे. फक्त धावपळ आमची होते. पण ती जी तो जो शो होता तो सगळ्यात भारी होतो. कारण की आराम करायला वेळ मिळत नाही. सो ज्या स्पीडने आम्ही आलेलो असतो त्या ती स्पीडने तो एनर्जी शो होत कायम जातो. असते. हो, कायम होते ती बरोबर. एनर्जी कायम. आता बऱ्याच वेळा तुम्ही महिलांसाठी खास शो हं. भरवले.
महिलांसाठी शो करणं ही भावना कशी काय मनात आली तुमच्या? मला ते ना एक जो हे घडलेला होता ना, की नाही, नाही लावणी फक्त पुरुषांनीच बघायची. तर मला तो मोडून काढायचा होता सांगली, कोल्हापूर भागात. बरं. तर तेव्हा मी एक जणांचं असं म्हणणं ऐकलं होतं, की लावणी म्हणजे फड, तमाशाचा फड आणि कुस्तीचा फड हा हां. फक्त पुरुषांसाठी असतो. बरं. असं माझ्या कानावर कुठून तरी पडलं होतं ते. हो, असं बोलतात ना. हां, असं बोललं जातं ना. तर मला असं वाटलं, की असं कसं? बघायला पाहिजे ना, महिलांनी पण लावणी बघायला पाहिजे. मग मी काय केलं होतं, कोल्हापूरला केशवराव भोसले नाट्यगृहाला कार्यक्रम हो. होता. तर मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की बाल्कनीमध्ये ₹50 तिकीट ठेवणार मी फक्त महिलांसाठी. बरोबर. आणि मग बाकी पुरुष पुरुष तर काय ठीक. बाल्कनीत बसत नव्हते कोणी हं. लावणीच्या कार्यक्रमाला. बरोबर. खाली आपलं फुल करायचं. तर मला असं वाटलं होतं, की ₹50 पण देऊन महिला येतील का नाही? कारण की हो. पुरुषांसोबत येणं थोडं हां, बरोबर. जड तो वाटायचं. एन्जॉयमेंट किंवा आणि तो पुरुषांना भाग ऑकवर्ड तेव्हा असं वाटलं. खूपच हे होतं ना, की हं. तेव्हा म्हणजे आम्हाला जीन्स टॉप घातलेल्या मुली पण कधी कोल्हापूरमध्ये दिसल्या नाहीत. हं. आम्हाला सुद्धा पंजाबी ड्रेस घालूनच जावं लागायचं सांगली, कोल्हापूरला गेलो तर. म्हणजे तेव्हा तिथं कोरसच्या मुली किंवा बाकी स्टेजच्या मुली पॅन्ट शर्टमध्ये दिसलं तर लोकं अशी बघायची, की कुठून आलेत हे? इतकं ते होतं. ते मला ते मोडून काढायचं होतं. तर मी म्हटलं आपण असं करू आणि मला वाटलं येतील का नाही बायका. मग मी अगदी महिलांसाठी गजरे अरेंज केलेले होते, शिट्ट्या अरेंज केलेल्या होत्या. ते आम्ही काउंटरला ठेवलं होतं, की महिला आली, त्या तिकीट तिकिटासोबत काढलं द्या. त्याच्यासोबत द्यायचं. म्हणजे त्यांना पण छान असं वाटलं, म्हणजे अरे आपण खूप कमी नाही पडत आहे कुठे. बरोबर. आणि आम्ही हे सगळं ऑर्गनाइज केलं आणि झालं बुकिंग. भरपूर महिला आल्या. मग पुरुष वर्ग जरा इस्त्रीमध्ये. गप्प असा बसला. त्यांना असं होतं, की मागे आपल्या आपल्या मंडळीत जर आलेल्या घरातलेच नसतील ना, कोणतरी. आपण उठून जर का उभं राहिलो, आत्ती काहीतरी करायला गेलो, तर वर कॅमेरे चालू आहेत आपल्या घरात. पण तो जो कार्यक्रम केला मी ना आणि तो महिला आणि पुरुष एकत्र एकत्र. कोल्हापूरमध्ये थिएटर शोला तिकिटी पण. हं. मग तो त्याच्यानंतर जे घडत गेलं, मग त्याच्यानंतर मला महिलांचे शो मिळायला लागले, की खास फक्त महिलांसाठी. मग मी सांगली, कोल्हापूरमध्ये फक्त महिलांसाठी प्रयोग टाकायला लागले. वाह! वाह! आणि मी कंपल्सरी करायचे. म्हणजे माझं असं की बुकिंग होऊ न होऊ मला करायचंय. पण तो काळ त्याच्यानंतर की सुरेखाताईंनी पण हो, तो एक भरपूर उपक्रम त्यांनी खूप केला. चांगला हे केला. त्यांच्यामुळे पण खूप फरक पडला या प्रेक्षक वर्ग बरोबर आहे. मिक्स झाला, की थोडं फक्त लावणी एकत्र फॅमिली पण बघू शकतो आपण. यायला लागली. आणि मग तो मला असं होतं, की नाही मला महिलांसाठी मग मी सखी मंचचे भरपूर शो केलेले आहेत. हं. त्याच्यानंतर मधुराचे भरपूर हो. कार्यक्रम केले. म्हणजे सकाळचं एक हां, हां. पेज आहे. त्याचं जरा असं त्याचे पण मी खूप शो केले मधुरांगणचे. मुद्रा. भरपूर प्रयोग केले. हे चांगलं आहे आणि पण हे करताना म्हणजे आता जसं प्रवास पुढे-पुढे जातो माणसाला अपेक्षा वाढत जातात. हं. पण त्याच्यानंतर असा कुठला खास क्षण की आपण कधी-कधी असं वाटतं की यार योग्य करतोय का? किंवा हं. असा कुठला क्षण येतो काहीतरी घटना घडते, हं. की मग हे कधी थांबलं किंवा थांबावसं वाटलं का? तर हं. काय गोष्टी घडल्या मधल्या काळात? थांबावसं वाटलं आणि मी थांबले पण. हं. 2013 मध्ये मी शो बंद करून टाकला. बरं. म्हणजे मला एकाकी असं वाटलं, की नाही मला बंद करायचे शो. कारण कसं झालेलं निर्माती मी स्वतः होते लावणी कार्यक्रमाची. आणि असं एक मनोपल्ली असते ना, की कार्यक्रम घ्यायला पार्टीवाले लोकं जेव्हा येतात बालगंधर्वला शो ठरतात. तर तिथे बऱ्याचदा असं व्हायचं, की मी जाऊन बसू शकत नव्हते तिथे. हो, हो. ती पार्टीवाले लोकं येतात त्यांना मग कार्यक्रम विकायचे. तर ते बरं. बरं दिसायचं नाही मला. हं, आता हं. हे सर्रास चालतं. जेंट्स असतात ते विकतात शो त्यांचे त्यांच्या प्रोडक्शनचे. पण ते कसं झालेलं होतं, की मी इतकी बुंगला होते ना, की इथे थोडंसं ते आग लागते म्हणतात ना, तसं झालेलं होतं. मग त्यांना असं वाटतं, ही मुलगी असून एवढं प्रयोग घेते आणि माझे महिन्यातून म्हणजे सीझन जो असतो आता यात्रा हो, जाताना तर यात्रेचा 30 दिवसातून माझं रेकॉर्ड होतं. मी 48, 52 असे शो एका महिन्यात करायचे बुक करायचं होतं. आणि खूप शो व्हायचे माझे. हं. म्हणजे मी दुपारी एक शो केला, की परत रात्री. रात्रीचा केलं. आम्ही 1 वाजता रात्री शो चालू केलेले आहेत बरं. आणि 3 आणि 4ला संपवलेत. म्हणजे लोकांचं असं होतं, की नाही, नाही आम्हाला ही तारीख करायची. तोच पण अहो कार्यक्रम. माझी तारीख गेली. तुम्ही रात्री 2ला येऊन शो चालू करा. बरोबर. आमच्या महिला थांबतील. पण तुम्ही करा शो. असे पण मी शो केलेत. पण त्याच्यानंतर ते इतकं पॉलिटिक्स वाढत गेलं ना आमच्यामध्ये, खूप पॉलिटिक्स वाढत गेले. मग मी एकाकी निर्णय घेतला, की मला हे बंद करायचंय. माझं स्वतःचं प्रोडक्शन, माझी स्वतःची बस होती. स्वतःची व्हॅनिटी होती माझी व्हॅनिटी व्हॅन. हं, हं. मग मी एकाकी निर्णय घेतला, की म्हटलं मला बंद करायचा शो. मी बंद केले. म्हणजे मी टोटल बंद केले. माझे मोबाईल नंबर पण मी बंद करून टाकले होते, की एखादा मॅडम शो करा म्हणून फोन येईल म्हणून मी माझे फोनही बंद करून टाकले होते. त्याच्यानंतर मी आत्ता 9 वर्षानंतर परत कमबॅक केलं. बरं. मला असं वाटलं, की नाही एक कलाकार गप्प बसू जखम शकत सोबीस नाही. घातलंय. म्हणजे मी त्याच्यानंतर केलं फॅशन डिझायनिंग केलं मी 3 वर्ष. त्याच्यानंतर कॉस्मेटॉलॉजी केली मी व्ही-एल-सी-सीमध्ये. सगळं केलं, पण ते मला ना थोडंसं तो असं एक हे होतं, की बरोबर. नाही मला घरी नाही बसवत आहे. बरं एक मन खातं आपलं, की अरे हो, माझं की काम काय आपल्याला मी मला असं करते काय? वाटायला हो
की आहे काहीतरी तर आपण करायला हरकत नाही. आणि मग तुम्हाला ओळखत असेल तुम्ही सचिन मांगरे. हो. त्याचा मला एके दिवशी फोन आला. मला म्हटले, "काय तू बसली घरामध्ये, सलून कर, हे कर, ते कर. अगं काय करायला पाहिजे, तू काय करते?" आणि त्यांनी माझ्या डोक्यात ते एक सोडून दिला किडा, की हं. "तू कर." आणि मग मला म्हटलं, मी म्हणलं, "नाही रे, मला आता इच्छा परत करायची." तो म्हणला, "मी प्रोडक्शन चालू करतो, तू काम. बरं. मी करतो चालू, आपण पार्टनरशिपमध्ये करू." आणि मग आता 2022 ते नाही 22 पण नाही, 23-24 मध्ये मी चालू केलं परत शो करायला. हं, हं. मला थोडं असं वाटलं होतं, की 10 वर्षानंतर हे फील्ड एवढं बदललेलं आहे. हो. मी खूप दूर होते यापासून. इथे काय चाललंय मला काही कल्पना नव्हती 10 वर्षात. पण मी जेव्हा चालू करायचा निर्णय घेतला आणि जेव्हा बघितलं, Instagram वगैरे मी काही सोशल मीडियावर नव्हते तोपर्यंत. हं. काही माझ्याकडे नव्हतं. सोशल मीडियावर काही नव्हते वापरत मी. आणि तेव्हा जेव्हा मी बघितलं हे जे काय चाललेलं आहे आत्ता. मी सचिनला फोन केला रात्री 2 वाजता. त्याला म्हणलं, "ऐक ना, मी तुला एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तू तो बघ. हां. आता जर का हे करायला लागत असेल, तर आपण इथेच थांबूयात. बरोबर आहे. बंद करू म्हटलं आपण हा निर्णय घेतलेला मागे घेऊ. माझं छान चाललेलं आहे. काही नको करायला." मग त्याने ते बघितलं. तो म्हणतो, "अरे, मला पण माहीत नव्हतं हे असलं काही चालतं लावणीत." हां, म्हणजे हां. माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही करा, परफॉर्मन्सेस बरोबर करा. आहे. काही प्रॉब्लेम नाही. जसं काळ बदलतो तसं सगळ्या गोष्टी बदलत जातात. बरोबर आहे. की आता जसं पूर्वी सिनेमे होते. हं, हं, हं. मग सीडी झाल्या, हे झालं, ते झालं. ओ-टी-टी आलं, हं. वेब सीरीज आल्या. वाटलं तरी होतं का कधी असं? नाही बरोबर आहे. हां. आपण मोबाईल हातात घेऊन एक दिवसभराचा, रात्रभराचा एपिसोड बघू बघू शकतो. शकतो. हां. तेव्हा म्हणजे चित्रपट सुद्धा शनिवारी अर्धा आणि रविवारी अर्धा हां, तेवढाच, लागायचा तेवढाच. दूरदर्शनला. म्हणजे शनिवारी अर्धा पिक्चर बघायचा, हो. राहिलेला रविवारी बघायचा. पण इतकं हे जलद लाईफ झालेलं आहे सगळ्यांचं, तर वाटलं नव्हतं की इतकं हे बदल होईल. मग म्हटलं आता तो बदल झाला तर हा पण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आत्ता जो बदल झालेला आहे. फक्त माझं एवढं म्हणणं असतं की सो कॉल्ड तुम्ही लावणी कलाकार म्हणून घेऊ नका. हं, हं. एवढंच असतं, की तुम्ही बरोबर. परफॉर्मर म्हणून काम करा. हं, हं. तुम्ही लावणी तशी बदनाम होऊ शकत नाही, कारण की तिला महाराजांच्या दरबारामध्ये राजाश्रय बरोबर. मिळालेली लावणी लावणीच राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. पण तो लावणीच्या नावाखाली काही करू नका. नाही आता काय तुम्हाला होतं, विठाबाई नारायणगावकर असतील, हं, यांनी बठ्ठे बापूराव असतील, यांनी हं. खूप लावणीला त्या उंच दर्जा एक मोठंही केलं. मग मग ते केल्यानंतर काय झालं, नंतर मग हे कार्यक्रम व्हायला लागले, बरोबर. जत्रा यात्रामध्ये यायला लागले. पण आता हल्ली काय झालं, खूप इव्हेंट झाला या गोष्टीचा. म्हणजे जत्रा यात्रेमध्ये पण आता मी सासवडचा आहे. हं. माझं मामाचं गाव खेडशापूर रांजे आहे. मी बरं. नेहमी जायचो, की मी लहान असताना ते गावात छबिना जायचा. हो, हो, त्यानंतर हो, मग ते हो. लावण्याचं सगळं नाही का सेटअप, लाइटिंगचे बरोबर. मोठे काचेचे हो, बल्ब, तमाशा. ते मोठे क्रिस्टलचे लोकनाट्य बॉल तमाशा लागायचे. असायचा पूर्वी. आणि मीच उठायला जायचो, की "अहो चला ते तयारी हं, करायची." हं, "अरे हं. थांब, थांब." मग ते हं. लाईट बिल बल्ब लावून माईक असे अडकवायचे. बरोबर. छान वाटायचं सगळं आणि सगळे फॅमिली, महिला मंडळ, हो, 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 आजीपासून, हो. नातवापासून सगळे एकत्र व्हायचे. हं. पण आता काय झालं, की मधल्या काळात म्हणजे रील्स, Instagram, सोशल मीडिया हं. आणि आपलं एक मार्केट जे दाखायचं ते दाखवायचं आणि हो. करायचं आणि त्याच्यावरती जास्त सुरू झालं. बरीच नावं आता आहेत, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, बरोबर. आणि त्यांनी सुरू केलं हे काम. हो. त्याच्यानंतर मग लावणी मग पहिलं असायचं, की नाही, नाही लावणी ह्याच समाजातली लोकं करतील. बरोबर. हेच करतील का? हं. मग हाच समाज, तोच समाज असं हं. बरेच पहिल्या तर गोष्टी खूप होत्या. खूप पण होतं. आता कला सगळेजण एकत्र येऊन ते कला सादर करतात. आता तर काही भाग राहिलेला नाहीये. हं, हं. पण तुम्ही आता पहिलंही जुनं काम केलंय. हं. 30-30 वर्षापासून तुम्ही काम करताय. मधल्या काळात गॅप घेतला. पण आत्ताच्या कामाबद्दल किंवा जे नवीन काही करतायत, हं. त्यावेळेला तुम्हाला काय सांगावसं वाटेल? मला इतकंच सांगायचं ना, की तुम्ही प्रेक्षकांचा प्रतिसाद तुमच्या बाजूने मिळावा. पण तुम्ही कुठल्याही दर्जाला उतरू नका, बरोबर. असं मला म्हणायचं आहे. आता मी जसं मगाशी म्हटले, की तुम्ही जेव्हा स्टेजवर काम करता ना, तुमची खूप मोठी इतके लोकं तुम्हाला बघत असतात. बरं. नोबडी नोज सगळे किती लोकं समोर बसलेले असतात. इतक्या लोकांना तुम्हाला खिळवून ठेवायचं असतं. तर बरोबर. तुमची जबाबदारी खूप मोठी असते. एकटा जर का तुम्ही परफॉर्म करताय. आता बरोबर. माझी सोलो एक लावणी, 4 मागे कोरस. हो, हो. तुमची जबाबदारी इतकी वाढली, की छोट्या-छोट्या गोष्टी लोकं ऑब्झर्व्ह करतात बरोबर तुमच्या. आहे. हं. तर आता काय झालं, की आमची पूर्वी असायचं, की पारंपरिक गाणं किंवा शृंगारिक लावणी करायला मी बसते. तर माझं असायचं, की माणसाने ना मला थोडं हललं ना जागचं, की मला असं वाटायचं, आपल्याला असं वाटलं पाहिजे, की अरे, याला मन लागत नाही करायचं का आपल्या बरोबर आहे. परफॉर्मन्समध्ये हां, काहीतरी ते कमी नजरेवर पडतंय का? नजरेवर कळतं कळतं ना, लगेच. बॉडी लँग्वेज बॉडी कळते आपल्याला. लँग्वेज, नजर हो. आणि त्याच्या किंवा हावभाव. एखादा माणूस उठून गेला तरी आपल्याला असं वाटतं, की अरे, नाही आवडलं आपण की काय. काहीतरी चुकतंय का आपलं? असं कसं काय कोण उठून मला असं वाटतं, की लावणी ही काही लोप पावत जाणारी संस्कृती नाहीये. आणि कोणी काय करतं किंवा कोणी लावणीच्या नावाखाली काय करतं, त्यांनी लावणीच्या नावाला धक्का लागणार नाही. बरोबर. माझं म्हणणं एवढंच आहे, की तुम्हाला जे करायचं ते करा. साहजिक आहे. जसा-जसा प्रेक्षक बदलत जातो, वय जसं बदलत जातं, तसं ट्रेंड चेंज होत जातो. बरोबर. ट्रेंडवालं पण करा, पण त्याला पण एक काहीतरी मर्यादा असली पाहिजे. बरोबर आहे. हं. कारण कसं होतं, की तो मग निगेटिव्ह सेट होतो, की लावणी म्हणजे हे की काय? हो, हो, हो. खूप लोकांना असं वाटतं, अच्छा लावणी म्हणजे ते जे करतात ते.
तर तसं नाही, इथपर्यंत तुम्ही ती ओढत नेऊ नका ती संस्कृती. एवढी छान आपल्याला दिलेली संस्कृती, त्याला छान लावण्यांचे सुंदर अर्थ असतात, करण्यासारखं हो, त्याच्यामध्ये हो. खूप काही त्यातून असतं. गोष्टी खूप समाज प्रबोधन पण असतं खूप त्याच्यामध्ये. समाज प्रबोधन करता येतं. हं. सगळ्या गोष्टी प्रत्येक विषयावर लावणी आहे. बरोबर. म्हणजे कुठल्याही पद्धतीची असू देत, म्हणजे त्याच्यामध्ये छक्कड आली, हो. बैठकीची लावणी, बरोबर. कितीतरी प्रकार आहेत. खडी लावणी, बैठकीची गणगवळण लावणी, आल्या. गणगवळण आलं, हो. खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर मला म्हणणं आहे की लोकांना लावणी, ओरिजिनल लावणी ती त्याची ओळख ती तशीच ठेवा. बरोबर आहे. बाकी तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही करायचं तर तुम्ही करू शकता. लोकांना आवडत असेल, तर जसं काळाप्रमाणे आपण बदलतो तसं तुम्हाला बदलावं लागणार आहे परफॉर्मन्सेस. पण ते इतक्या लेव्हलला नेऊ नका, की महाराष्ट्रातच आहोत याचं भान थोडंसं ठेवलं पाहिजे, की आपण बरोबर. यूपी बिहारला नाही आहोत. तसं प्रेक्षकांनी पण भान ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की हे तेव्हाच घडतं, जेव्हा ते प्रेक्षक डोक्यावर घेतात. बरोबर आहे. हां. ह्या गोष्टी घडल्या नसत्या जर का प्रेक्षकांनी तसा रिस्पॉन्स दिला नसता. प्रेक्षकांनी म्हटलं असतं, की हे असलं आम्हाला नकोय. हां, बरोबर आहे. तुम्ही वाढदिवसाला तसलं घेता. वाढदिवस असलो, लहान बाळाचे 1 वर्षाचे वाढदिवस, ते यूपी बिहार सारखे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये ते मी घेतात. मध्ये रील्स पाहिलं काही, हं. की आपल्या कॉलेजच्या म्हणजे स्नेहसंमेलन असतात ना, हो, हो. तिकडे ते आयटम सॉन्ग आणि काही हो, काही हो, अशा हो. लावण्या होत्या. बरोबर. म्हणजे मागे काय होतं महापुरुषांचे फोटो असतात, पुढे हे हां. असतात आणि परफॉर्मन्स ते चालू असतात. कसं इतकं वाईट किती दिसतं माहिती विचित्र ते. दिसतं हो, ते. मला तेच म्हणायचं, की हं. प्रेक्षकांकडनं मागणी होती या गोष्टीची, त्याच्याशिवाय नसती होत तर हे केलं असतं का कोणी? बरोबर आहे. मला तेच सांगायचं म्हणणं आहे, की राजकीय पक्ष काही असतात, की त्यांचं असं की नाही, नाही आम्हाला हे केलं, की तुम्हाला कशाला प्रचारासाठी अशी गरज पडली पाहिजे असले परफॉर्मन्स करायची? बरोबर आहे. हां. गरज नाही पडली तुमचं पाहिजे कामच ना. चांगलं असेल तर तुमचं आपोआपच काम चांगलं असेल, तुम्हाला कशाला यूपी बिहार करायची गरज आहे बरोबर आहे. महाराष्ट्राचा? हं. करू नका. मागे तसंच तुम्ही म्हटलं तसं मागे कितीतरी महापुरुषांचे फोटो असतात. आता बरोबर. जयंतीचे कार्यक्रम असतात. हो. आता शिवरायांच्या जयंतीचे कार्यक्रम असतात, शिवजयंतीचे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे कार्यक्रम असतात. तसले कार्यक्रम मागे बॅनर लागलेत मोठे-मोठे आणि पुढे इकडे घागरे घालून पोरी नाचत असतात. ते हं. बघायला पण किती चुकीचं बरोबर. दिसतं. हं, हं. तर तेवढ्या लेव्हलला नेऊ नका. महाराष्ट्रात लावणी आपली एवढं मिळालं आपल्याला कल्चर छान, तर ते जपायला हरकत नाही आपल्याला. नक्की, नक्की. आणि बदल होत राहतात. बदलानुसार थोडेसे बदल केले तुम्ही ज्या त्या भागात काय पाहिजे त्याच्याबद्दल. तेवढं तर ते तुम्ही मेन साचा हलवू नका एवढं माझं म्हणणं आहे. नक्की, नक्की. चांगली तुम्ही खरं तर सूचना किंवा एक हं. कल्पना दिलेली आहे आणि करतील लोकं मला असं हो, वाटतंय. हो. किंवा अपेक्षा करावी म्हणून. प्रेक्षक पण त्या खबरदारी घेतील. हं. आता दुसरं, की दीप्तीजी तुम्ही आता भरपूर महाराष्ट्रभर दौरे केले, बाहेर केले. पण नंतर तुम्ही सिंगापूरला पण तुमचा एक दौरा झाला. हं, हं. मग तो नक्की योग कसा होता सिंगापूरचा? सिंगापूरचा योग म्हणजे इकडे बरेच वर्ष शो केले होते मी. हां, हां, हां. मग नंतर मला विचारण्यात आलं, की असं-असं 6 महिन्यांसाठी, 4 महिन्यांसाठी हं, हं. सिंगापूर किंवा मग दुबई असं बरं. 2 देशांपैकी की परफॉर्मन्सेससाठी. अच्छा. मग तेव्हा मला इथून सोडवत नव्हतं खरं. हां, एवढा जम बसलेला. बरोबर आहे. पण मला असं वाटलं, की आता हा चान्स मिळाला, परत मिळेल नाही मिळेल तर बरोबर आहे. हां. हरकत नाही करायला. हं, हं, हं. मग मी केले होते प्रयोग. पण तिथे प्रतिसाद खूप छान होता. बरं, बरं. त्यांना मराठी कळायचं. अच्छा. मग तेव्हा लावण्या पण व्हायच्या हं. किंवा लोकगीत अगदी थोडी होती तेव्हा, की 2-4 लोकगीत होती. हो, हो. ती तिथे छान जायची. हं. आणि होते मी 6 महिने थांबले तिथे आणि खूप छान अनुभव खूप कुठल्या-कुठल्या चांगला होता भागामध्ये तिकडचा. तुमचे दौरे झाले त्यावेळेस? प्रॉपर सिंगापूरमध्ये मी होते. सिंगापूरमध्ये. हं. सिंगापूरमध्ये खूप प्रेक्षक खूप छान मिळायचं आम्हाला तिथे बघायला. अच्छा. म्हणजे महाराष्ट्रातून पण तिथे जे लोक आहेत महाराष्ट्र मंडळचे हो, वगैरे, हो. त्यांचा पण प्रतिसाद खूप छान होता. म्हणजे मला असं वाटलं होतं की परत जावं. हं. पण इकडे परत आल्यानंतर इथल्या जबाबदाऱ्या माझ्यावर इतक्या वाढल्या त्या प्रोडक्शनच्या, की हं. मला परत जायचा कधी योग नाही आला. म्हणजे मी नाही म्हणून सांगितलं नंतर. पण तो बरोबर. प्रतिसाद खूप छान होता. आता बऱ्याच वेळा काय होतं, की गावागावामध्ये आपण जातो. हं. गोष्ट ठरलेली असते, सेट ठरलेले असतात. पण ऐनवेळी काहीतरी अडचणी येतात हं, हं. किंवा ठरलेल्या गोष्टी होतात, पण लोकांच्या भावना किंवा त्यांचं एक आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन नाही का, मी हे असतं काय म्हणतात त्याला आपण, अपेक्षा असतात. हं, हं, हं. पण असं काही होतं का, घटना घडतात, की "अरे यार, कार्यक्रमाला उशीर झाला हं, किंवा काहीतरी अडचण आली." तर हं. ते तुम्हाला कसं तरी तुमचे निर्माते म्हणून तर हं, तुमचं प्रोडक्शन मॅनेजर हं. तर तुम्ही सगळेजण ते कशी हँडल करतात? हो, असे बरेचसे किस्से होतात आमच्या बाबतीत. हां. कारण की लाईव्ह असतं सगळं. बरोबर. त्याच्यामुळे बरेचसे परफॉर्मन्स होत होतं. एकदा असं झालं होतं, की आम्ही कार्यक्रम चालू केला हं. आणि कुठल्यातरी कारखान्यावर शो होता. कारखान्याचे हां, सातारा गणेशोत्सवमध्ये बरोबर. कार्यक्रम असतात. तसा कार्यक्रम होता आणि आमचा साउंडचा तो मॉनिटर सोडला. बरं. सुरुवात केली, गण झाला आणि ते झालं. बरं, बरं. आणि सगळे माझ्या तोंडाकडे बघायला लागले, की हो. आता काय करायचंय आम्ही? तर माझं असं होतं, की आता मलाच माहित नाही, की काय करायचंय. बरोबर. टेक्निकल अडचण टेक्निकलला मी नाही काय करू शकत. बरोबर. तुमचं ते काय बिघडलं त्याला मी नाही काय करू शकत. पण तेव्हा आम्ही तो
तिथं गणपती मंडळात जे छोटासा एक लावलेला असतो ना मॉनिटर, हो हो त्याला 2-3च माईक लागतात. हम्म. आता आमचं कसं होतं लाईव्ह परफॉर्मन्सेस, त्यामुळे बरोबर. सगळे वादक रिदम वादक सगळे वाद्यवृंद लाईव्ह असतं. हम्म. तेवढे माईक लागलेले असतात, तेवढ्या बरोबर. कॉर्ड्स असतात, केबल. तर आम्ही तो छोटा मॉनिटर, त्याच्यावर एक सिंगरचा माईक, एक ढोलकीचा माईक असा दिला होता आणि लिटरली करणे जे लावलेले असतात ना, गावात आवाज जावा, दूर दूर पर्यंत जातो. त्या करण्यांवर कार्यक्रम केलेला होता आम्ही. आणि ते आम्हालाच ऐकायला एवढं कर्कश वाटत होतं, पण लोकांना ते इतकं समजलं नाही. पर्याय ज्यांना नव्हता. माहिती होती त्यांना समजलं, पण पर्याय नव्हता आमच्याकडे. आणि ही टेक्निकल म्हणजे तिकडनं काहीतरी ते कनेक्शनचं झालं होतं 3 फेज 2 फेज मध्ये, आणि त्याच्यामध्ये आमचं पण नुकसान झालं होतं साऊंडवाल्याचं. पण तो एक किस्सा म्हणजे, आणि तो खूप वेळ शो ऑलरेडी लेट झाला होता शो चालू करायला. आमची सिंगर आली नव्हती, पोहोचली नव्हती कार्यक्रमाच्या ठिकाणी, त्याच्यामुळे आम्ही शो उशिरा चालू करत होतो. त्यात पहिल्या गाण्याला हे विघ्न, आणि तो शो बंद पडला. त्याच्यानंतर खूप वेळ प्रेक्षक थांबलं, चालू केला. त्यात ह्या करण्यांवर शो सगळा व्हॅम 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 करून आवाज येत होता. पण आम्ही केला तो प्रयोग आणि झालं. नंतर असं लोकांचं होतं की नाही, पण एवढं सगळं करून शो चांगला झाला. बरोबर आहे. असे बरेचसे किस्से. एकदा मी फॉरेन टूरवरून आल्यानंतर सांगलीला आम्ही दुरंगी सामना म्हणून एक शो लावला. म्हणजे 2 लावणी प्रयोग, अर्धा माझा शो, अर्धा दुसऱ्या प्रोडक्शनचा शो, असे 2 शो लावले होते. आणि फर्स्ट हाफ त्यांचा असायचा, सेकंड हाफ माझा असायचा. तर पहिलाच सांगलीला प्रयोग आम्ही मुहूर्ताचा प्रयोग टाकला. हाऊसफुल शो होता. आणि अचानक पाऊस एवढा मुसळधार, म्हणजे आता मध्यंतरी हो. पुण्यामध्ये पाऊस येऊन गेला तसा तसं. मुसळधार पाऊस आला. आणि तिकडची नाट्यगृह तेवढे डेव्हलप नाहीयेत. आणि लाईट गेले. तो काहीतरी खांबावरूनच काहीतरी झालं, शॉर्ट सर्किट, लाईट गेली. त्याच्यानंतर जनरेटर नव्हता थिएटरला. फर्स्ट हाफ संपल्यानंतर माझा चालू झाला शो आणि लाईट्स गेले. तर मला असं वाटलं होतं की प्रेक्षक किती वेळ थांबू शकतील, अर्धा तास वाट बघतील बरोबर आहे. की पाऊस थांबेल मग शो चालू होईल, अर्धा तास वाट बघ. अर्धा तास झाला, 1 तास झाला फर्स्ट हाफ होऊन, 1 तास झाला, 1.5 तास झाला, तरी आमचा शो चालू झालेला नव्हता. म्हणजे आम्हाला अक्षरशः असं होतं की आता प्रेक्षकांना सांगायचं की नाही होऊ शकणार प्रयोग, तुम्ही जाऊ शकता, आपण बरोबर. नेक्स्ट टाइम तुमच्या तिकिटामध्ये काहीतरी कळलं. कन्सेशन देऊ किंवा काहीतरी देऊ. प्रेक्षकांनी जाऊन जनरेटर आणला. अरे बाप, हो, क्या बात आहे. त्यांनी जाऊन जनरेटर आणला, डिझेल त्यामध्ये टाकलं हा, हा. आणि 2 तासानंतर सेकंड हाफ चालू झाला आमचा शोचा. बरोबर आहे. आणि प्रेक्षक जागचं हललेलं नव्हतं. नाही, कसं होतं, सांगली ही कलेची पंढरी म्हटलं म्हणजे जातं. मला तो सांगलीच्या लोकांचा एवढा सगळ्यांचाच छान अनुभव आहे. बरोबर आहे. आणि कधीही मी बघितलं नाही की त्यांच्या मनात कुठेतरी एक लावणी कलाकार आहे म्हणून काहीतरी असं आहे म्हणून ते तुमच्याशी हे करतील. नाही, ते फक्त कलेवर करतात. आणि बरोबर. त्यांचं असं की तुम्ही कला सादर करतात, तर आम्हाला तुमची कलेवर आम्ही प्रेम करतो. नाही, मध्ये पण आम्ही सुनील फडतरे आमचे प्रोड्युसर आहेत, तिथे आम्ही गजेंद्र आरे आम्ही एक सिनेमा केला होता. खूप मला अनुभव मिळाला की खूप लोक चांगली आहेत, कलेविषयी आदर करणारी आहेत. आदर आहे, आदर. आणि चांगले की असे लोकांनी जनरेटर आणणं, काम करणं आणि थांबणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझं नाव होण्यामध्ये 50 ते 60% वाटा हा सांगली कोल्हापूरच्या प्रेक्षकांचा आहे. वा, वा, वा. हो, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की तो खूप तिकडचा प्रेक्षक वर्ग जो आहे ना, त्यांनी मला जेवढं डोक्यावर घेतलं ना, तो माझा यशामधला 50% वाटा त्यांचंच आहे. असं त्याच्यामुळे. कसं होतं की नाव मिळतं, पैसा मिळतो, ग्लॅमर मिळतं, तिकडे वावा होते. बरोबर. पण कधी असं वाटलं का एखाद्या माणसाने काहीतरी येऊन सांगितलं आणि वा, नाही की असं वाटतं की आपला माणूस कोणतरी भेटलं किंवा काहीतरी दिलं, अशी काही घटना घडली का? अशी घटना मी जेव्हा परत शो चालू केले, म्हणजे एक काही वर्षांचा गॅप घेतल्यानंतर शोला मी परत शो चालू केले कोल्हापूरला. मी मार्केट यार्ड थिएटर आहे तिथे शो घेतला होता, लावला होता शो आपण. तर एक आजोबा होते, त्यांनी लग्न झालेली त्यांची मुलगी, तिला बोलून घेतलं होतं आणि तिला सांगितलं होतं की दीप्त्याचा कार्यक्रम परत चालू झालेला आहे आणि मला तो बघायचा आहे. तर त्यांचा नातू, मुलगी, जावई, म्हणजे मुलगी आणि जावई, नातू, त्यांना घेऊन आलो. ते खूप वयस्कर, माझ्याकडे फुटेज आहेत त्यांचे. आणि ते येऊन मला भेटले होते, नवरा बायको वडिलांना घेऊन आले होते. ते म्हटले की बाबांना आमच्या तुमचा कार्यक्रम बघायचा होता, म्हणून आम्ही 2 जण दुसऱ्या गावाला असतात, ते 2 जण, म्हणजे ती सासरोडी दुसऱ्या गावाची, ती तिथे आली होती कोल्हापूरमध्ये आणि त्या बाबांना घेऊन ती थिएटरला आली होती शो बघायला, नवरा बायको. की नाही, माझ्या बाबांना कार्यक्रम बघायचा होता, जावई सांगू त्याने आमच्या सासरे बाबांना कार्यक्रम बघायचा होता तुमचा, म्हणून आम्ही कार्यक्रमाला आलो. आणि त्यांनी तो शो बघितला आणि ते इतके खुश झालेले होते आणि त्यांनी मला म्हणजे अगदी त्याचे बोटं बिटं मोडतात ना, तशी त्यांनी बोटं मोडली होती माझ्यावर. आणि ते फुटेज आहे माझ्याकडे, ते विसरण्यासारखं नाही. बरोबर, हेच आणि मला म्हणजे मी शो बंद केले ना, त्याच्यानंतर मला 10 वर्षानंतर परत शो चालू करताना असं होतं की इतक्या मुली या क्षेत्रामध्ये आता आलेल्या, तेव्हा फार नव्हत्या. तेव्हा खूप कमी मुली होत्या की त्यांना नावाने ओळखत होती. आता एका नावाच्याच 15-15 आर्टिस्ट बघायला मिळतात. तर मला असं प्रेशर होतं की एवढ्या वर्षानंतर आपण होतोय, आपली ओळख ती असेल का, लोक आपल्याला ओळखतील का आता.
पण ते पहिले 2 प्रयोग जे मी लावले ना, सांगली, कोल्हापूर, तिथंच मला पावती मिळाली की बरोबर, नाही तुमचं एक आवडीचं ठिकाण किंवा एक हो. आवडता प्रेक्षक असतो आणि तो आहे आणि अजून एक पण. विश्वास असतो की यार विश्वास इथं आपण असतो. काय फसणार नाही किंवा बरोबर. इथं आता आपल्याला तसं रिस्पॉन्स बघायला गेलं तर मिळेल. सोशल मीडियावर पण मला त्यात इतकी नाहीये मी. म्हणजे हम्म. आत्ताची जनरेशन खूप ऍक्टिव्ह असते ना, म्हणजे हो. त्यांचं असं की म्हणजे गुडघ्याला लागलं, मी फोटो काढला, टाकला, पटकन मला गुडघ्याला लागला आज परफॉर्मन्स करताना. इतके ऍक्टिव्ह असतात. नाही, मी खूप तेवढे सोशल मीडियावर खोटं अजून वाटतं. ऍक्टिव्ह हां. नाहीये. पण माझं अजून सुद्धा माझे शो एवढे विकले जातात किंवा एवढं प्रेक्षक येतो, हं, हं, बुकिंग हं. चांगलं होतं, याच्या मागचं कारण हे की तेव्हा मिळवलेलं नाव, तेव्हा केलेले कष्ट, त्याच्यावर मला अजूनही प्रेक्षक ओळखतात आणि काम मिळतं. हे बरोबर. खूप महत्वाचं आहे की म्हणजे मी सोशल मीडियावर पण तेवढी ऍक्टिव्ह नसले आणि कारण का आता मी बघते ना, तर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे कलाकार म्हणून. तेवढी मी नसून सुद्धा मला काम तेवढं मिळतं. त्याच्यामुळे माझी थोडी अजून जबाबदारीता वाढते की मला सोशल मीडियावर थोडं अजून नाही, नाही, यायला पाहिजे. यायला पाहिजे. पण तुम्ही आता काय होतं की पहिले व्हिडिओ अल्बम असतील, हं, यात्रा असतील, शो हं. असतील, हो. सिंगापूरपर्यंत काम केलंय. हं. पण तुम्ही काही चित्रपटात पण काम केलेलं आहे. हो, हो, हो. तर नक्की कुठले चित्रपटात आणि त्यात कुठली गाणी केली अशी हं. किंवा ती कुठली हिट झाली काय? अ, मी लावण्या केलेल्या आहेत काही चित्रपटांमध्ये. अल्का कुबल यांचे 2-3 चित्रपट केलेले आहेत. आईचा गोंधळ एक केलेला आहे. त्याच्यानंतर अजून कुठला होता? असे बरेचसे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये लावण्या होत्या. आयटम नंबर होते. बरं. तर ते मी केलेले साधं सासूची माया म्हणून एक चित्रपट होता हो, अल्का हो. कुबल यांचा. तो माझा पहिला लावणी परफॉर्मन्स त्याच्यामध्ये अच्छा, होता. अच्छा. आयटम सॉन्ग होतं त्याच्यामध्ये. बरं, बरं, बरं. आणि मग मी लावण्या त्याच्यामध्ये काम करत शोज पण करायचे. अच्छा. बाकी मग सीरियल्स वगैरे अशा तेव्हा वेळ नाही मिळायचा तेव्हा तर करण्याइतका. तुम्ही अभिनय क्षेत्रात पण काही हो, काम हो, केलेलं हो. आहे? काम केलेलं आहे मी हं. अभिनय क्षेत्रामध्ये पण. मग रोल आणि लावणी अच्छा. असे पण काही दोन्ही केलेले आहेत केले. चित्रपट. बरोबर आहे. तेव्हा केलेलं. पण तेव्हा सोशल मीडिया इतकं नव्हतं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला ती शेअर करता नाही आली शेअर करता नाही किंवा आली. पोहोचली नाही पोहोचली लोकांपर्यंत नाही तुमच्या. लोकांपर्यंत तसं झालं. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, छान. आणि आता काय होतं की आता एवढे दौरे केल्यानंतर म्हणजे असं अजून तुम्हाला असं कुठे त्रुटी आढळतात का? की हं, आम्ही एवढे शो करतो, रात्रंदिवस हं, वेळ देतो लोकांना, हं, कलेची साधना करतो, हं. प्रेम देतो किंवा काही गोष्टी कमी पडतात की अजून हां. लोकांनी कसं पाहिलं पाहिजे या क्षेत्राकडे किंवा हं, शासन असेल किंवा इतर हं, लोकांनी हं, हं. कशी मदत केली पाहिजे याकडे? बरोबर. आता कसं झालंय ना, की लावणीसाठी नाट्यगृह मिळत नाहीये. बरोबर. मग पूर्वी होते जेव्हा मी शो करत होते, आधी जेव्हा करत होते तेव्हा सगळे नाट्यगृह होते. म्हणजे कोल्हापूरचं केशवराव भोसले हो, हो. नाट्यगृह असू देत किंवा सांगलीचे 2 नाट्यगृह आहेत. आचार्य यात्रा आहे. हं, हं. दुसरं एक भावे नाट्यगृह आहे. अच्छा. ते होते 2 नाट्यगृह. मार्केट यार्डचं एक नाट्यगृह होतं कोल्हापूरचं. हे हं. मिळायचे किंवा आपलं नाशिकला नव्हतं नाशिकचं येत. हां. कालिदास असू कालिदास. देत, औरंगाबादचं नाट्यगृह. तर असं होतं ना, की तुमचं जेव्हा यात्रा-जत्रा सीझन नाही, तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम बरोबर आहे. आम्हाला थिएटर शो होतं, आणि की कला आणि तो जेणेकरून ग्रुप टिकवणं गरजेचं आहे. ग्रुप टिकवणं. नंतर मग बरोबर. ते पाहतो कारण हो, त्यांना पण शेवटी बरोबर आहे. त्यांचं पोटच त्याच्यावर असतं. आणि काम आणि त्यांना काम देणं प्रॅक्टिस होते रोजच्या रोज. प्रॅक्टिस होते, काम देणं गरजेचं असतं. तेव्हा जाहिरातीचं माध्यम पण तेच होतं, की हो. पेपरला जाहिरात द्यायची कार्यक्रमाच्या आधी बरोबर थिएटर. आहे, बरोबर आहे. आता काय चाललंय, लावणीसाठी थिएटर्स देत नाही. आता केशवराव भोसले आता ते आग लागली वगैरे तो इन्सिडेंट झाला. त्याच्या आधी ते रिनोव्हेशन केलं. हो, हो. रिनोव्हेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, की नाही लावणीसाठी देणार नाही. अच्छा. आता त्याच्यासाठी कारणीभूत ह्या पण गोष्टी असतील, की आता जो बदललेला परफॉर्मन्स आहे. त्यामुळे मग काही लोकं ते खुर्च्यांची तोडफोड हो, करतात हो. प्रेक्षक. मी जसं म्हटलं, की बसून आता कार्यक्रम बघत नाहीत लोकं, कारण की त्यांना नाचायला लावतात. मग ते खुर्च्या मोडल्या काही. ते नाट्यगृहाचं नुकसान नको. म्हणून त्यांनी लावणीला थिएटर देणंच बंद केलं नाट्यगृह. बरोबर पण आहे. मला असं होतं, की ना, की आम्हाला जर का शो लावायचे तर मग आम्ही लावू कसे? हं. एकटा जर का सांगली थिएटर फक्त आत्ता विष्णुदास भावे नाट्यगृह एकच नाट्यगृह आहे त्या भागात, बरं. की इथे आम्ही शो लावू शकतो. आता एक जर का कार्यक्रम लावायचा म्हटलं तर त्याच्यामागे इतका खर्च असतो. हो. थिएटर भाडं आलं, लाईट सगळं. बस भाडं सगळे आलं, कलाकार. कलाकारांचे पैसे. 4 वाजताचा शो असतो त्यामुळे आम्हाला आदल्या दिवशी बस हलवावी लागते, की दुपारी 4चा त्यांचं कार्यक्रम तर राहणं, जेवण, 1ला खावण इतर जेवणं, सगळ्याच. राहण्याची सोय. तर एका शोमध्ये हे सगळं परवडत नाही. किंवा बुकिंग तेवढं झालं तुम्ही पाहिजे. तिकडे गेलात 1-2-3 शो हवेच. 2-3 शो व्हायला पाहिजे, की बाबा सांगली केला आम्ही, कोल्हापूर जवळपास केला. इचलकरंजी असेल. तसं. तर हे केले थिएटर. तर असं होतं ना, की एका शोसाठी जाणं कुणालाच परवडत नाही, नाही. बरोबर आहे. कोणालाच परवडत नाही. मग नाट्यगृह असलं तर मग आम्ही शो करायचे कुठे? आता आमची खंत तीच आहे. आता सासवडला आचार्य सांस्कृतिक भवन आहे. हं, पण होतं कसं, की बऱ्याच वेळा आमचे तुमचे सगळे कलाकार किंवा आम्ही हं, बोलवतो सासवडला. पण हं. त्यांचं म्हणणं काय सासवडला येणं-जाणं बऱ्याच वेळा बरोबर. परवडत नाही. त्या ते तिकिटामध्ये किंवा त्या कमर्शियल हां. गणितामध्ये ते बसत नाही. बसत नाही. किंवा 1-2 वेळा शो ठेवले होते लावण्यांचे. हं, हं. तुम्ही म्हणल्याप्रमाणे ते लोकं नाचली, खुर्च्या हो, हो, तुटल्या. हो, मग हो. नगरपालिकेने सांगितलं, की यार हे नको. म्हणजे बरोबर. अशा गोष्टी घडतात. हो. म्हणजे दोघांची जबाबदारी आहे खरं तर. म्हणजे प्रेक्षकांनी पण एक्झॅक्टली. ती काळजी घेतली पाहिजे कारण हे प्रेक्षकांनी आणि तुमच्यासाठीच आहे सगळं. परफॉर्मन्स हं. कराडचं तर नवीनच, कराड थिएटरचं एक नवीनच, की हं. तिथे तिथं गावगुंड घुसलेत.
मग त्यांचं म्हणणं असतं की नाही नाही आम्ही तिकीट नाही करणार, आम्हाला फ्री. आणि मग ते डुडगुस घालतात तिथे. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणून आम्ही तिथे पण प्रयोग करणं बंद केलं. आपण तिथले लोकल नाही आहोत, हा, आपण बरोबर. काय विरोध करू शकणार आहे? नाही नाही, काय कुठल्या होतं की गोष्टीचा विरोध तिथलं करणार? कोणतरी स्थानिक बरोबर पण घेऊन कोणाचं कंट्रोल नाही त्याच्यावर. अच्छा, अच्छा. त्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही. मी पुण्यातून जाऊन तिथे कंट्रोल नाही ठेवू शकत या नाही, नाही. गोष्टींवर. आपलं काय आपण परफॉर्मन्स करायचं का हां, बाकी गोष्टी करायच्या? आमचं काम, आपलं कला सादर करणं काम आहे. तिथे जाऊन 4 तास काम करणं. बरोबर, बरोबर. ते करणार आणि आपण निघणार. ह्याच्यामध्ये कोण भानगडीत ह्या पडणार? नक्की, आपण नाही नक्की. पडू शकत. पण हा प्रकार खूप घडायला लागला किंवा मग नाट्यगृहांचं भाडं इतकं वाढवलेलं की ते तुम्हाला नाही परवडत. हम्म. एका लावणी प्रयोगामध्ये कलाकारांना तुम्ही देणार काय? आणि फक्त भाडं भरावं लागतं बुकिंग बरोबर, मधून. बाकी बरोबर. काही जात नाही आणि जाहिरात खर्च. हम्म, हम्म. तर तो मला म्हणणं एवढंच आहे की नाट्यगृह उपलब्ध करून द्या निदान त्या लोकांसाठी हम्म. की जे ऑथेंटिक कार्यक्रम करतात, बरोबर. की लावणीच्या नावाखाली फक्त लावणी सादर करतात. नक्की. निदान त्यांच्यासाठी पारंपरिक आणि कल्चर जपणारे कल्चर लोकं. जपणाऱ्या लोकांना तेवढ्यांना तरी कार्यक्रमांना त्यांनी नाट्यगृह अवेलेबल करून दिली पाहिजेत. हे आता माझं तुम्हाला खूप कळकळीची विनंती आहे. आता तुम्हाला माहिती असेल की विठाबाई नारायणगावकर ते हम्म. हिंदी सिनेमात येतोय, हो, जे छावाचे हो, डायरेक्टर हो. लक्ष्मण उपतेकर, ते म्हणजे श्रद्धा कपूर आहेत, रणदीप हुडा आहे. त्याचं शूटिंग चालू आहे सध्या. म्हणजे सासवडला मी बराच भाग आम्ही शूटिंग सासवडमध्ये केलंय. बरोबर. बोरवाई, सातारा, नाशिक चाललंय. तर असे बायोपिक होत आहेत त्या हम्म. काळातलं आणि ते खूप छान पद्धतीने चाललंय. मग ह्या गोष्टीकडे पाहताना तुम्हाला आज काय वाटतंय? अनपेक्षित होतं बरं का ही गोष्ट की विठाबाईंवर चित्रपट येऊ शकतो. हे अनपेक्षित होतं. कधी विचारही नव्हतं केलं. आणि एवढं होऊन त्याच्यामध्ये श्रद्धा कपूर सारखी कलाकार काम करे, बरोबर. हे अनपेक्षित होतं. म्हणजे हा धक्काच आहे. हो, हो. सुखद धक्का आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक उमेद जागी झाली की हा, हा, हा. बघा तुम्ही एक बघितलं का आपल्याकडे आता हिस्टोरिकल मूवीज आता हो, यायला शिवाजी लागल्या. महाराजांचे हां, सिनेमे बरेच झाले. तोपर्यंत किंवा महात्मा फुलेंचे मणिकर्णिका सिनेमे असू आले. देत बरोबर. की ह्या पद्मावत असेल. पद्मावत असू देत, की ठीक आहे आपल्याला इतिहास माहिती होता पुस्तकांमध्ये जेवढा शिकवला तेवढा बरोबर. माहिती होता आपल्याला. पण ह्या सिनेमांमुळं जी अटॅचमेंट झाली ना त्या पात्रांशी किंवा त्या काळाशी काळाशी, ती खूप छान आहे आत्ताची. बरोबर. आणि आत्ताची पिढी सगळं बघते आणि त्यांना फॉलो पण करते. तर मला अपेक्षा खूप आहे त्या चित्रपटाकडून की लोकांना तो पण काळ, हो, हो. लावणी मधला पण काळ असा समजू देत. जसं आता बरोबर आहे. महाराजांबद्दलचे पिक्चर जे आता होता येत आहे. चित्रपट, त्याच्यातून महाराज तानाजी पिक्चर आहे, त्याच्यामधून त्यांनी काय केलं बरोबर. हे लोकांपर्यंत पोहोचलं. तसं आत्ताच्या प्रेक्षकांना किंवा आत्ताच्या लोकांना हे पण कळणं खूप गरजेचं आहे की जरी त्यांचं नाव होतं पण ते त्यांच्या क्षेत्रापुरतं मर्यादित होतं. त्यांनी किती संघर्षातून ते उभं संघर्ष केलं. काय केलेला आहे बघा ना. म्हणजे कधी-कधी आपण तर काहीच करत नाही. आम्ही थोडं खूप त्या हो, काळात पूर्ण काम गरोदर केलं. असताना त्या बाईने परफॉर्मन्स करताना त्यांना जेव्हा लेबर पेन चालू झाले, बरोबर. म्हणजे काय धाडस असेल हो, हो. की त्या मेकअप रूम मध्ये, म्हणजे रावट्या असायच्या तेव्हा त्या हो. तमाशामध्ये, मेकअप रूम पण आमच्यासारखी नाही, ग्रीन रूम व्हॅनिटीज वगैरे नसायच्या. नाही. तिथे जाऊन त्या बाईने नाळ कापली, डिलिव्हरी झाली, नाळ कापून ती बाई परत स्टेजवर स्टेजवर काम गेली. करायला आली. किती मोठं आहे. म्हणजे कलेवरच प्रेम बघा ना. बरोबर आहे. आता पैशासाठी काम करतात तुम्ही जसं म्हटलं तसं. पैसे नाही दिले की येणार नाही. नाही, म्हणजे टांग तसं होतं. देतात. तुम्ही आज मी म्हणलं मी तुला 5,000 पेमेंट देतो, कोणीतरी दुसरा म्हणलं 6,000 देते, तर फोन स्विच ऑफ असतो. तसं नाही केलं पाहिजे. तसं नाही केलं पाहिजे. हे कळेल परत. बरोबर. आत्ताच्या लोकांना हे कळणं खूप गरजेचं आहे की ह्या क्षेत्रामध्ये पण, आणि किंवा त्यांनी तेव्हा लढाया व्हायच्या त्यावेळेस पण त्यांनी आपल्या फंड गोळा करायचा. फंड गोळा करायच्या त्या. नाही, मला म्हणजे मी पण ऐकूया आता, मी आताच आहे, पण ते आणीबाणीचा प्रसंग असेल, गावात कुठलं काहीतरी निसर्ग काही खूप झाला, काहीतरी अडचण असेल, बरोबर. तर ह्या कलावंतांनी सगळ्याचे शो भरवून पैसे कार्यक्रम गोळा करून त्या योगदान त्यांचं दिलेलं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की नाही. बरोबर आहे. आता सोशल मीडियामुळे खूप पटपट सगळ्या गोष्टी समजतात. जातात. जसं मी तुम्हाला, मी पडले, मला गुडघ्याला लागलो, मी फोटो काढून दाखवला. एका बाईने डिलिव्हरी करून तिथे जाऊन नाचली, हे तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. त्यांनी सांगितलं सांगितलं नाही कोणाला. बरोबर आहे. किंवा त्यांच्या परवानगी, त्यांच्या पोटासाठी नाचते हे गाणं परवा आम्ही कोणाचं. बघितलेलं. बरोबर म्हणजे आहे. गाणं ऐकलं तरी तुम्हाला रडायला येईल. येतं ना. हो, साहजिकच तो संघर्ष उभा राहतो. संघर्ष उभा राहतो डोळ्यासमोर. बरोबर. तर तो तेव्हाचा संघर्ष केलेला हा आत्ताच्या पिढीला कळणं खूप गरजेचं आहे. पठ्ठेबापर असतील किंवा बालगंधर्व, बालगंधर्व. त्यांची स्टोरी, मग? नितीन देसाईंनी एवढा चांगला हो, सिनेमा काय? केला, सुबोध बरोबर आहे. हे बायोपिक असे आले तर लोकांना ते तो कळतं. लोकांना खूप सहजरित्या कळेल की काय घडलं होतं बरोबर पूर्वी. आहे, की जे समज गैरसमज ते लावणी दूर किंवा होतील. आयटम सॉन्ग किंवा बरोबर इतर आहे. पब वाले डान्सर किंवा इतर गोष्टी, प्रत्येकाची चॉईस वेगळी चॉईस वेगवेगळा आहे. पण कलेला जपणं, त्याला प्राधान्य देणं, बरोबर. पाणी घालणं आणि पुढे घेऊन जाणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूप तुम्ही ते खरंच महत्वाचं आहे. करताय. हो. तुमच्या मनापासून आभार. तुम्ही आज कला भ्रमंती आमच्या कार्यक्रमात आलात आणि सुंदर सगळं विश्लेषण केलं या बाबतीचं. तुम्हाला तुमच्या पुढील कार्यक्रमात शुभेच्छा. माझं एक म्हणणं आहे प्रेक्षकांसाठी आहे की
आत्ता मी जी पॉडकास्ट केली ती लोकांपर्यंत मला पोहोचणं खूप गरजेचं होतं आणि याचं माध्यम म्हणजे कलाभ्रमंती पॉडकास्ट शो ठेवलेला आहे. हा माझ्यासाठी पण खूप महत्वाचा आहे. माझ्यासारख्या अजून कितीतरी क्षेत्रातून असे काही लोक असतील की ज्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, पण ते माध्यम नाही. तर हे खूप छान माध्यम आणि हा छान उपक्रम यांनी राबवलेला आहे आणि त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.